पालघर माहीम रस्त्यावर मंगलम रिसॉर्ट येथे एका वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या 4 चाकी वाहनाला ठोकर दिल्याने अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार दिनेश पाटील आणि 10 वर्षीय दक्ष गावंड हे दोघे ठार झाले, तर अन्य 2 जखमी झाले। रक्षाबंधनाच्या निमित्ताने निघालेल्या या कुटुंबावर काळाने झडप घातली। नालासोपारा येथे रुपेश गावंड हे आपली पत्नी वृषाली गावंड, 2 मुले श्रावणी गावंड वय वर्ष 15 आणि दक्ष गावंड वय वर्ष 10 यांच्यासोबत राहतो। रविवारी पत्नी वृषाली आणि 2 मुलांसह रक्षाबंधन निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी सफाळेवरून कोरे येथे गेली। भावाला राखी बांधून झाल्यावर ती बहिणीच्या पतीच्या दुचाकीवर बसून पालघरकडे येत होती। माहीमजवळील मंगलम हॉटेलजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार समोर येणाऱ्या कारला ही धडक इतकी भयानक होती की 4 चाकी वाहनाची एअरबॅग ओपन झाली। या अपघातात दक्ष गावंड यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालवणारा मथाणे येथील दिनेश पाटील याचाही खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला। या अपघातात जखमी झालेली आई आणि मुलगी हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे। या प्रकरणात सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव हे करीत आहेत।